पन्हाळा तालुक्यातील गोलिवडेमधील प्रवीण सर्जेराव अत्तिग्रे हे गावातील भैरवनाथ देवाचे पुजारी आहेत. त्यांचं लग्न ठरत नसल्याचा फायदा घेऊन अत्तिग्रे यांचे मित्र असलेल्या पन्हाळा तालुक्यातील तेलवेमधील पृथ्वीराज शहाजी भोसले आणि कोतोलीतील विकास अर्जुन चौगुले या दोघांनी एक मुलगी तयार आहे म्हणून मुलीचा बोगस फोटो अत्तिग्रे यांना दाखवला. त्या मुलीला वडील नाहीत. त्या मुलीच्या चुलत्याला आणि भाऊजीला पैसे द्यावे लागतील, नाहीतर ते मुलीचं दुसरीकडे लग्न ठरवतील असं सांगून प्रवीण अत्तिग्रे यांच्याकडून दोघांनी पैसे घेतले. आम्ही मुलीच्या नातेवाईकांशी बोलणी करायला जातोय. मुलीच्या मामाला पैशांची गरज आहे. मुलीचे 4 तोळे दागिने पॉलिश करायला 15,000 रुपये लागतील अशी कारणं देत संशयितांनी अत्तिग्रे यांच्याकडून वेळोवेळी पैसे उकळलेत. संशयितांनी स्वतःच्या कापड दुकानात जाऊन लग्नाचा बस्ता काढला आणि त्याचे पैसे घेतले. त्यानंतर प्रवीण अत्तिग्रे यांची नरसोबाची वाडीत नारायण नागबळी शांती करून 8,000 घेतले. मुलीची आजी वारली असं सांगून आरोपींनी लग्न पुढं ढकललं. त्यानंतर 3 मे रोजी आपलं लग्न असल्यानं फिर्यादी प्रवीण अत्तिग्रे आणि कुटुंबातील सदस्यांनी जेवणासाठीचं तसंच लग्नासाठीचे सर्व साहित्य खरेदी केलं होतं. मात्र ऐनवेळी संशयितांनी 2 मे रोजी मुलगी लग्नाला तयार नाही, आपण अजून महिनाभर थांबू असं सांगितलं. वारंवार होणारी टाळाटाळ लक्षात घेता प्रवीण अत्तिग्रे यांना आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आलं. त्यानंतर अत्तिग्रे यांनी पृथ्वीराज भोसले आणि विकास चौगुले यांच्याकडे त्यांना दिलेल्या पैशाची मागणी सुरू केली. वारंवार पैशाची मागणी करून पैसे दिले नसल्यानं अखेर प्रवीण अत्तिग्रे यांनी भोसले आणि चौगुले यांच्या विरुद्ध पन्हाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलाय. पन्हाळा पोलिसांनी या दोघांना अटक केली आहे. न्यायालयानं 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.